चुकूनही मशाल दिसली की निधी कमी करतो. मंत्री राणेंनी भर सभेत जनतेसमोर दिली धमकी. निवडणूक आली की विकास योजना, जनतेचे प्रश्न यावर बोलायचं असतं. पण इथे थेट निधीची धमकी दिली जाते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या तोंडावर मंत्री नितेश राणेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. कमळ आणि धनुष्यबाण दिसलं की निधी देतो, पण चुकूनही मशाल चिन्ह दिसलं तर असलेला निधी सुद्धा कमी करून टाकतो. हे शब्द आहेत सत्ताधारी मंत्र्यांचे, आणि तेही जाहीर सभेत. लोकशाहीत मत हे स्वतंत्र असतं, पण इथे मत आणि चिन्ह पाहून विकास ठरवला जातोय का? ग्रामपंचायत निवडणुकीतही आम्हाला ग्रामपंचायत द्या, नाहीतर 1 रुपयाचाही निधी दिला जाणार नाही, असा थेट दावा केला जातोय. म्हणजेच सरपंच कोणत्या पक्षाचा यावर गावाचा विकास ठरणार. हा विकास आहे की राजकीय दबाव? निधी हा सरकारचा असतो की एखाद्या नेत्याचं खासगी पाकिट? प्रश्न साधा आहे, पण परिणाम गंभीर आहेत. निवडणूक प्रचाराच्या नावाखाली दिलेली ही भाषा आचारसंहितेच्या चौकटीत बसते का, की सत्तेचा उघड गैरवापर सुरू आहे? आता या वक्तव्यावर विरोधक गप्प बसणार की थेट निवडणूक आयोगाच्या दरबारात जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांच्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या त्यांच्या एका विधानामुळे लोकशाहीची मूल्ये, प्रशासकीय निष्पक्षता आणि सत्तेच्या वापरावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना नितेश राणे निधी वाटप थेट निवडणूक चिन्हांशी जोडल्याचा स्पष्ट दावा करत होते. कमळ आणि धनुष्यबाण चिन्ह दिसलं की लगेच निधी दिला जातो, पण चुकूनही जर मशाल चिन्ह निघालं तर केवळ निधी देणार नाही असं नाही, तर असलेला निधी सुद्धा कमी करून टाकतो, असे विधान त्यांनी व्यासपीठावरून केले. या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच खसखस पसरली. तर सोशल मीडियावर या भाषणाचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होऊ लागले. नितेश राणेंच्या या वक्तव्याकडे केवळ राजकीय टीका म्हणून पाहता येणार नाही, तर ते सत्तेचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर दबाव टाकण्याचा थेट दावा असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. निवडणूक चिन्हांच्या आधारे निधी वाटप करण्याची भाषा ही लोकशाही व्यवस्थेच्या मूलभूत तत्वांना छेद देणारी असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. या सभेत बोलताना नितेश राणेंनी ग्रामपंचायत निवडणुकांचा दाखला देत आणखी एक वादग्रस्त दावा केला. ग्रामपंचायत निवडणुकीत सगळ्या सरपंचांना सांगितलं होतं, आम्हाला ग्रामपंचायत द्या, नाहीतर 1 रुपयाचाही निधी मिळणार नाही. त्यामुळे सगळे सरपंच पटापट आमचे झाले, असे त्यांनी थेट शब्दात भर सभेत सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्यांनी उल्लेख केलेले मशाल हे चिन्ह ठाकरे गटाच्या शिवसेनेचे असल्याने या वक्तव्याचा रोख थेट उद्धव ठाकरे गटाकडे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे हा केवळ निवडणूक प्रचारातील आरोप प्रत्यारोप न राहता सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे. सभेत पुढे बोलताना नितेश राणेंनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक एकतर्फी होत असल्याचा दावा करत महायुतीच्या विजयाबाबत पूर्ण आत्मविश्वास व्यक्त केला. लोकांनाच प्रश्न पडला आहे की प्रतिस्पर्धी उमेदवारांना मतदान का करायचं? ही निवडणूक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. गेली 27 वर्ष जिल्हा परिषद यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि पुढील 5 वर्षेही तशीच राहील, असं त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास केवळ महायुतीच करू शकते, असा दावा त्यांनी करत विरोधकांच्या नेतृत्व क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. जिल्ह्याचा विकास केवळ नारायण राणे आणि महायुतीशिवाय कोणीही करू शकणार नाही. विरोधकांकडे ना ठोस नेतृत्व आहे ना विकासाचा रोडमॅप, असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे गटावर थेट हल्लाबोल करताना नितेश राणे अधिकच आक्रमक झाले. उबाठाची आम्हाला कोणतीही चिंता नाही, त्यांचे जे उमेदवार उरले आहेत ते प्रचार करतानाही दिसत नाहीत. काही जण तर लपत फिरत आहेत. निवडणूक संपल्यानंतर हेच लोक पुन्हा निधीसाठी आमच्याकडे परत येणार आहेत, असा दावा त्यांनी करत विरोधकांची खिल्ली उडवली. या सभेत नितेश राणेंनी फोंडा मतदारसंघासाठी निधीची जाहीर घोषणा देखील केली. या मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही, मला इथून नंबर 1 लीड द्या, पहिल्या टप्प्यातच 1 कोटी रुपयाचा निधी देतो, असे सांगत त्यांनी मतदारांना थेट आर्थिक आश्वासन देखील दिले. निवडणूक काळात अशा प्रकारच्या घोषणांमुळे आचारसंहितेचा मुद्दाही ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते अशा वक्तव्यांमुळे मतदारांवर मानसिक दबाव निर्माण होतो आणि निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभं राहते. निधी हे शासनाचे साधन असून ते कोणत्याही एका पक्षाच्या किंवा नेत्याच्या मर्जीवर अवलंबून असू नये, अशी भूमिका विरोधकांकडून मांडली जाण्याची शक्यता आहे.
आता या संपूर्ण वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून काय प्रतिक्रिया उमटतात, निवडणूक आयोग याची दखल घेते का आणि या प्रकरणाचे राजकीय पडसाद किती दूरवर उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र सध्या तरी नितेश राणेंच्या या विधानामुळे सिंधुदुर्गच्या राजकारणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे हे नक्कीच. नितेश राणेंची भर सभेत अशी घोषणा करणं कितपत योग्य होतं, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.